कळवण तालुक्यातील साकोरेपाडा गावातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे। गावातील उपसरपंचानेच आपल्या पत्नीचा कुऱ्हाडीने दारूच्या नशेत वार करत खून केला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार साकोरेपाडा येथील उपसरपंच जयराम महारू पवार आणि त्यांची पत्नी जिजाबाई जयराम पवार यांच्या दारूच्या सवयीमुळे वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जाते। 29 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा एकदा दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले। त्यानंतर पतीने पत्नीवर हल्ला करून तिचा खून केल्याची माहिती आहे। घटनेनंतर जयराम पवार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही समोर आले असून त्यांना तात्काळ ताब्यात घेऊन उपचारासाठी कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पहाटेच्या सुमारास या घटनेची माहिती पोलीस पाटील यांना देण्यात आली। खात्री झाल्यानंतर कळवण पोलिसांना कळवण्यात आले। कळवण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे। तसेच फॉरेन्सिक टीमला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जगदीश बोरसे आणि हवालदार शेवाळे करत आहे। या दुर्दैवी घटनेमुळे साकोरेपाडा गावात शोककळा पसरली असून कौटुंबिक वादाचे भीषण रूप पुन्हा एकदा समाजासमोर आले आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।